मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. काय झालं? काय जादू केली आहे आमच्या मुलांवर? सतत तुमच्याविषयी तेजस्विनीची अट मान्य करेल का शर्वरी? सनई चौघडी या मालिकेमध्ये तेजस्विनी आली आहे शर्वरीच्या घरी आणि शर्वरीला भेटून तिने जी अट ठेवली आहे ती ऐकून शर्वरीच्या पायाखालची जमीन खिसक. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. काय झालं? काय जादू केली आहे आमच्या मुलांवर? सतत तुमच्याविषयीच बोलत असते. तिथे तेजस्विनी शर्वरीला एवढंच म्हणते की काय जादू केली आहे तुम्ही आमच्या मुलांवरती की आमची मुलं सतत तुमचेच नाव घेत असतात. तिथे शर्वरी फक्त एवढंच म्हणते की आम्ही असं काही केलं नाहीये, फक्त एवढीच इच्छा आहे आसावरी आणि गौतमचं लग्न करून टाक, कारण की त्या दोघांचं एकामेकावरती फार प्रेम आहे. मला परमिशन द्यावी. तू आणि तुझी मम्मी माझ्या घरी येऊन माझ्या पायावर डोकं ठेवून नाक रगडून माझी माफी मागायची. तिथे तेजस्विनीचं असं म्हणणं आहे की ठीक आहे लग्न करून देईल, पण माझी अट आहे की तू आणि तुझी आई माझ्या घरी येऊन माझ्या पायावरती डोके ठेवून नाक रगडून माझ्याशी माफी मागायची. तुम्ही त्यांच्या लग्नाला परमिशन द्यावी. तू आणि तुझी मम्मी माझ्या घरी येऊन माझ्या पायावर डोकं ठेवून नाक रगडून माझी माफी मागायची. आणि तरच ती या लग्नाला होकार देईल. आता बघायचं हे आहे की शर्वरीचा यावरती निर्णय काय असणार आहे. ताईच्या खुशीसाठी ही अट ती मान्य करणार का, हे पाहण्यासाठी तुम्हाला सनई चौघडी ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून असे लेटेस्ट अपडेट्ससाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.